राधे. जय श्रीकृष्ण. सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? सर्व टेन्शन, काळज्या, चिंता बाजूला ठेवा. काळजी करू नका कसलीही. आणि चेहऱ्यावर एक स्माईल द्या बघू, गोड अशी छान. आज मी तुम्हाला ताईंनो कर्माचा खेळ कसा असतो याविषयी सांगणार आहे. आणि त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे पण सांगणार आहे. तर ताईंनो, आपल्याला कधीकधी असं वाटतं बघा की आपल्या समोरची व्यक्ती ही चुकीचं वागत आहे, सगळ्यांशी वाईट बोलत आहे, मन दुखवत आहे दुसऱ्यांचं, तरीही तिच्या घरी मात्र धन, वैभव, ऐश्वर्य सर्व काही आहे. गरजेपेक्षा जास्त देवाने तिला दिलेलं आहे. लक्ष्मी पाणी भरत आहे त्याच्याकडे. आणि आपण मात्र एवढं चांगलं वागतोय, मी मात्र एवढी चांगली वागते आहे, कोणाचं मन दुखवत नाही, कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, तरीसुद्धा माझ्याकडे गरजेपुरत्याच गोष्टी आहेत. फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे काहीच नाही, असं वाटतं की नाही कधी कधी? मग मी एवढी मेहनत घेते आहे तर मला का बरं भरभरून यश मिळत नाही? त्याचं कारण आहे ना ताईंनो, आपल्याला असं वाटण्याचं कारण काय ते मी तुम्हाला आज सांगते. हा सगळा कर्माचा खेळ आहे. आता कर्माचा खेळ म्हणजे कसा? तर 3 प्रकारचे कर्म असतात: संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म. हे तुम्ही नीट समजून घ्या बरं का, म्हणजे तुम्हाला कळेल. आता संचित कर्म काय असतं? जे आपण मागच्या जन्मात केलेलं असतं. संचित कर्म म्हणजे आपण जन्माला येतो की नाही, त्यावेळेस आपण मागच्या जन्मीच्या कर्माचं गाठोडं घेऊन येतो. हे मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलेलं आहे मागच्या. ते संचित कर्म असतं आपलं. आपण जन्माला येतानाच मागच्या जन्मीचं गाठोडं घेऊन आलेलं असतं. ते संचित कर्म असतं. त्या गाठोड्यामध्ये आपले कर्म स्टोअर असतात. कर्म सगळे आपले त्या गाठोड्यात बंद असतात, स्टोअर केलेले असतात आपण मागच्या जन्मीत. आणि तेच आपण या जन्मी कॅरी फॉरवर्ड करतो, घेऊन येतो. बरोबर? आता ते गाठोडं आपल्याला सोडावं लागतं की नाही? त्या गाठोड्यातले कर्म बाहेर काढावे लागतात, त्याची फेड करावी लागते की नाही आपल्याला? ते गाठोडं सगळं रिकामं करावं लागतं ना या जन्मात. म्हणजेच आपण त्या गाठोड्यात जे आपले कर्म साठवलेले असतात त्याप्रमाणेच आपण सुखदुःख या जन्मात भोगतो. मग कधी कधी आपण खूप मेहनत करतो, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड तडफड जे काही आपल्याला वाटेल ते सगळं काही आपण करतो, तरी पण आपल्याला ती गोष्ट मिळतच नाही शेवटी. मग आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे, मला ही गोष्ट एवढी मेहनत घेऊन मिळालीच नाही. आणि तीच गोष्ट दुसऱ्याला सहजासहजी मिळते. तीच गोष्ट दुसऱ्याला अगदी सहज मिळते आणि आपण एवढी मेहनत घेऊनसुद्धा ती गोष्ट आपल्या हाताला लागत नाही. याचं कारण काय आहे? तर आपलं संचित कर्म. म्हणजे आपण जे मागच्या जन्मीचं जे कर्म घेऊन आलेलो आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला हा अडथळा आलेला आहे यशामध्ये. आपल्याला त्यामुळे ही बाधा आलेली असते. त्यामुळे आपल्याला ते यश मिळत नाही. कारण मागच्या जन्मी आपण असं काही कर्म केलेलं असतं, त्याची फेड म्हणून आपल्याला ती गोष्ट मिळत नाही कितीही मेहनत घेऊन. आणि समोरचा व्यक्ती ती सहज घेऊन जातो. म्हणजे समोरचा व्यक्ती इतका चुकीचा वागतो, कमी मेहनत घेतो त्या गोष्टीसाठी, जास्त मेहनत घेत नाही, तरी पण त्याला ती सहज मिळते. सहज त्याच्याकडे सगळं जातं. म्हणजे सहज त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कारण त्याच्या मागच्या जन्मीचं तसं काही पुण्यकर्म असतं, म्हणून ते त्याला सहज मिळतं कमी मेहनत घेऊनसुद्धा. ते मागच्या जन्मीच्या पुण्यामुळे, संचित कर्मामुळे त्याला मिळतं. पण ताईंनो, याच्यात एक मी तुम्हाला सांगते की क्रियमाण कर्म जे असतं, आता हे झालं संचित कर्माबद्दल. पण जे आपलं क्रियमाण कर्म आहे ना, म्हणजेच आपलं वर्तमान, जे आपण आज जगतोय, आत्ता जगतोय, मी तुमच्याशी बोलते आहे, तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, हे क्रियमाण कर्म आहे, वर्तमान आहे हे. मग आपण वर्तमानात जर चांगल्या गोष्टी केल्या, चांगले कर्म केले, तर आपलं पुढचं जे येणारं प्रारब्ध कर्म आहे ना, ते निश्चितच प्रबळ असणार, धनवान असणार, ऐश्वर्य संपन्न असणार. हे मी तुम्हाला लिहून देते गॅरंटी. कारण आपण आत्ता जे वर्तमानात करतो ना, तेच आपलं पुढे जाऊन, भविष्यात जाऊन ते संचित कर्म बनतं. मी नीट काय सांगते ते नीट समजून घ्या तुम्ही. म्हणजे आपण जे वर्तमानात ज्या क्रिया करतोय, जे कर्म करतोय चांगले, तर तेच आपलं भविष्यामध्ये जाऊन हे आपलं संचित कर्म होतं. लक्षात येते का तुमच्या? म्हणजेच हेच आपण कॅरी फॉरवर्ड कुठे करणार? भविष्यामध्ये. आत्ता वर्तमानात जे आपण करतोय तेच आपलं कॅरी फॉरवर्ड कुठे होणार? भविष्यामध्ये, प्रारब्ध कर्मामध्ये. म्हणजे आपण जे चांगले कर्म आत्ता करतोय ना, त्याचं फळ आपल्याला कधी मिळणार आहे? भविष्यामध्ये.
बरोबर. म्हणून आत्ता जर आपण चांगले कर्म केले तर निश्चितच आपल्याला पुढे ज्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत ना, त्या सहज मिळतील, सहज, कमी मेहनतीत सुद्धा. कारण आपण आत्ता चांगले कर्म करतो आहे. त्याच्यासाठी आपण आत्ता म्हणजे आपण म्हणतात ना, जे बी पेराल तेच झाड उगवेल. तुम्ही चांगल्या कर्माचं बी पेरलं तरच तुम्हाला फळं खायला मिळतील की नाही. प्रारब्ध कर्मात जशी आत्ता तुम्ही बघताय, ती चुकीची व्यक्ती आहे, चुकीचं काम करते, पण तिला सगळे फळं चांगले मिळतात ते खायला, धनवान, ऐश्वर्य, तिच्याकडे लक्ष्मी आहे. मग तिचं संचित कर्म होतं ते, म्हणून तिला आत्ता जे धनवैभव जे मिळालं आहे तिला, प्रगती, ती तिच्या संचित कर्मामुळे मिळालेली. मग आपण जर वर्तमानामध्ये चांगलं कर्म केलं तर आपल्याला हेच आपलं संचित कर्म होईल आणि आपल्याला प्रारब्धामध्ये त्याचं फळ चाखायला मिळेल, ते पण अगदी सहज, कमी मेहनतीमध्ये. आपल्याला भरपूर प्रमाणात यश मिळेल, भरभरून. ते म्हणतात ना, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. उगाच भगवान कोणाला छप्पर फाडून देत नाही. त्याच्यासाठी वर्तमानात चांगले कर्म करावे लागतात, तेव्हा भगवान देत आहे, छप्पर फाड के देत आहे. ते प्रारब्ध कर्मात असतं, बरोबर की नाही. काही फुकट मिळत नाही. हे मृत्यू लोक आहे, इथे फुकट काहीच मिळत नाही. आपण साधं बाजारात गेलो ना तरी आपल्याला बिना पैशाची वस्तू मिळते का? पैसे देऊन आपण वस्तू विकत घेतो. ह्या पृथ्वीवरती फुकट काहीच नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब होतो, हे लक्षात घ्या. तुमच्या बारीक सारीक गोष्टीचा इथे हिशोब होतो. त्यामुळे वर्तमानात चांगले कर्म करा, म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये प्रारब्ध कर्मात तुम्हाला उत्तम फळं त्याचे खायला मिळतील. तुम्हालाच काय, तुमच्या पिढीलासुद्धा खायला मिळतील. इतकं वर्तमान क्रियमान कर्मात इतकी ताकद असते. हे तुम्ही जर वर्तमान तुमचा स्ट्रॉंग बनवला, पॉवरफुल, ते त्याची ताकद एवढी असते की पिढ्यानपिढ्या तुम्ही बसून खाऊ शकता उद्या, एवढी ताकद. वर्तमान चांगलं पाहिजे आपलं, चांगलं कर्म. आता चांगले कर्म म्हणजे काय? दान करा, सेवा करा. आणि जर आपल्याकडे तेवढं नसेल ताकद दान करण्याची, सेवा करण्याची, तर कमीत कमी 2 कर्म करा, की कोणाचं मन दुखवू नका आणि कोणाबद्दल वाईट विचार करू नका. म्हणजे तुमचं जे आत्ता वर्तमान कर्म आहे ना, ते निश्चित चांगलं होईल. कमीत कमी या 2 गोष्टी करा. जर आत्ता तुमच्याकडे तेवढी ताकद नसेल दान करण्याची किंवा सेवा करण्याची, जर तुमच्याकडे तेवढी हे नसेल, म्हणजे सहजता नसेल, तर तुम्ही केवळ 2 गोष्टी करा, की कोणाचं मन दुखवू नका बिलकुल आणि कोणाबद्दल वाईट विचार करू नका. ह्याच्यानेच तुमचं वर्तमान कर्म चांगलं होईल. हेच पुण्याचे 2 गोष्टी आहेत. मग तुमच्यात जेव्हा तुमचं हे वर्तमान कर्म चांगलं होईल, त्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रारब्ध कर्म तुमचं प्रबळ असेल, तेव्हा तुम्ही दान, धर्म, सेवा सर्व काही करू शकता, कारण तेवढी ताकद तुमच्यामध्ये असेल. हाच सगळा कर्माचा खेळ आहे. आणि ते तुम्ही जे समोरच्या व्यक्तीबद्दल विचार करताना की ती व्यक्ती चुकीची आहे, चुकीचं वागत आहे, वाईट विचार करत आहे लोकांबद्दल, तरी तिच्याकडे धन, वैभव, ऐश्वर्य सगळं काही आहे, ते संचित कर्मानुसारच आहे, मी आत्ताच सांगितलं तिच्या. पण ती व्यक्ती जर वर्तमानात चुकीची वागत असेल ना, वर्तमानामध्ये ती कोणाचं वाईट करत असेल ना, वर्तमानामध्ये ती वाईट चिंतत असेल कोणाचं, तर तिचं जे येणारं प्रारब्ध कर्म असतं हे फार वाईट असणार आहे. मग ते इतकं वाईट असेल की त्या व्यक्तीकडे काहीच शिल्लक राहणार नाही. अतिशय दैन्य अवस्था त्या व्यक्तीची होईल. मग तिच्याकडे लक्ष देणारही कुणी नसेल, इतकी वाईट परिस्थिती येते जर वर्तमान कर्म चांगलं नसेल तर. त्यामुळे ताईंनो, आपलं क्रियमान कर्म जे आहे, जे वर्तमान कर्म आहे, ते चांगलं करा. त्यामुळे तुमचं जे वर्तमान कर्म आहे हेच तुमच्या प्रारब्धासाठी संचित कर्म आहे. मग हे जे तुम्ही वर्तमान कर्मात जे चांगले कर्म करणार, तेच तुम्हाला प्रारब्ध कर्मात यशाचे फळं तुम्हाला खायला भेटतील. तुम्ही जे आत्ता पेराल त्याचं उद्या झाड होईल आणि प्रारब्ध कर्मात तुम्हाला ती सोन्याचं फळ खायला मिळेल. इतकी ताकद क्रियमान कर्मात आहे. त्यामुळे विचार करून वर्तमान कर्मामध्ये कोणाचंही मन दुखवायला जाऊ नका, कोणाचंही वाईट करायला जाऊ नका. एवढ्या 2 गोष्टी मात्र लक्षात ठेवा. बाकी तुमच्या मनाप्रमाणे दान, सेवा हे तर कराच. तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या सहजतेप्रमाणे तुम्ही करू शकता. ठीक आहे. हा सगळा कर्माचा खेळ आहे. रावणाकडे बघा तुम्ही, सोन्याची लंका होती, सुख होतं, आनंद होता त्याच्याकडे, लक्ष्मी त्याच्याकडे पाणी भरत होती असं म्हणतात. पण शेवटी काय झालं? रावणाने काय केलं? एक वाईट कर्म केलं, एक चुकीची गोष्ट केली. त्यामुळे
सर्व लंका जळाली त्याची. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रामायण सगळ्यांना माहिती आहे. एवढी सोन्याची लंका, एवढी मोठी लंका त्याची चुकीच्या कर्मांमुळे, त्याच्या वर्तमानातल्या चुकीच्या कर्मांमुळे जळून खाक झाली. म्हणजे आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तरीसुद्धा आपण त्याच्यावरती पाऊल ठेवत नाही. त्यामुळे काही गोष्टी बिघडतात आपल्या आयुष्यात. त्यामुळे ह्या कर्माचा खेळ लक्षात घ्या. हा सगळा कर्माचा हिशोब असतो, तो इथे पृथ्वीवर फेडावा लागतो. आपण अनेक जन्मापासून जन्म घेतोय त्यासाठी. त्यामुळे आता तरी हा आपला शेवटचा जन्म आहे असं समजा. कारण मानव जन्मातच मोक्ष मिळतो. प्राणी वगैरे आहेत ना, हे सगळे प्राणी पशु, त्यांना मोक्षाचे द्वार समजत नाही, त्यांना मिळत पण नाही. प्राणी पक्षाला मोक्ष नाही आहे. पण आपल्या मानव जन्मामध्ये मानव आपण कशासाठी आलो आहोत, का आलो आहोत, हे समजून घ्या. हे समजण्याचा प्रयत्न करा आणि हा आपला शेवटचा जन्म असेल असं वागा. त्यामुळे वर्तमान कर्म चांगलं करा, म्हणजेच आपल्याला मोक्ष मिळेल आणि आपण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून जाऊ. आपल्याला खेळ इथेच संपवायचं आहे, वाढवायचंच नाही आहे आता. पुढचे जन्म नकोच आहेत आपल्याला. आपल्याला शाश्वत जे आहे सुख, समाधान, आनंद, परमप्राप्ती आपल्याला हवी आहे, जिथे सगळा आनंदी आनंद आहे, परमानंद आहे. कुठल्याही गोष्टीची भय, चिंता ज्या ठिकाणी नाही, अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्यामुळे वर्तमानात चांगलेच कर्म करा. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. विचारपूर्वक कर्म करा. आपल्याकडून कोणाचं मन तर दुखावलं जाणार नाही ना. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. या गोष्टी मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे. आपल्याला कोणाला दुखवायचं नाही आहे. दुःख तर सगळ्यांकडेच आहे, पण आपण जास्तीत जास्त आनंद द्यायचा प्रयत्न केला तर आपल्यालाही भरभरून आनंद मिळेल. कारण हा सगळा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, देवाचा कर्माचा खेळ आहे. आपण जसं देऊ ना तसंच आपल्याला भेटतं. त्यामुळे वर्तमानात सगळ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला प्रारब्ध कर्मात परमानंद भेटेल. इतका आनंद भेटेल तुम्हाला, इतकं सगळं जे तुम्हाला पाहिजे ना, ज्याची तुम्हाला इच्छा आहे ते सगळं तुम्हाला भेटणार. तुमचं वर्तमान चांगलं ठेवा. एवढंच मला सांगायचं होतं. कर्माचा खेळ समजा आणि त्याप्रमाणे विचारपूर्वक तुम्ही कर्म करा. तुमचा आजचा वर्तमान हे उद्याचं तुमचं यश आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, कारण मग व्हिडिओ पुढे जातो. लाईक, सबस्क्राईब केलं ना तुम्ही तर व्हिडिओ पुढे जातो. मग जे गरजू आहेत ना त्यांना तो व्हिडिओ पाहायला मिळतो. त्यामुळे लाईक, सबस्क्राईब करा. आपल्याला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे. आपल्याला सगळ्यांना आनंदच द्यायचा आहे. आपण मानवजन्म आनंद देण्यासाठीच आहे. आपण एकमेकांना आनंदच शेअर करायचा, चांगल्या गोष्टी शेअर करायच्या, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन आनंद आणि आनंदच मिळेल. ठीक आहे. लाईक, सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण. आनंदी रहा, हसत रहा, वर्तमानात चांगले कर्म करत रहा. धन्यवाद.